नमस्कार मंडळी, नमस्कार. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बहर पकडताना एकतर अतिशय रिस्कच असतो. रिस्क असला तरी पण रिस्कशिवाय मजा नाही. तरी पण मी रिस्क घेतली या आणि घेतो या. तर तुम्हाला सांगतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बहर धरत असताना याला एकतर उन्हाचं चट्ट येतात. उन्हाचं चट्ट आलं तर उन्हाचं चट्ट आलं की ते फळ मार्केटला चालत नाही, व्यापाऱ्याला चालत नाही. दिसाय देखणं पाहिजे, खायला कसं जर लागलं तर हे बी चालेल. हाच दृष्टिकोन फक्त व्यापाऱ्यांचा असतो किंवा घेणाऱ्या माणसाचा असतो. परंतु नाही, दिसायला देखणं लागतंच नाही असं नाही. परंतु ऐका ना, पण काय विषय माहिती आहे का, त्याची क्वालिटी बदलली जाते हे मला पण कळतं आहे. पण ऐका, तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, ह्याची क्वालिटी जर तुम्हाला टिकवायची असेल तर ह्याला तुम्हाला सावली करणं गरजेचं आहे. याच्यावरती ऊन पडून द्यायचं जमत नाही. ह्याला पोम लावला आणि जर समजा तुमचं ह्याच्यावरती ऊन पडायला लागलं तर त्याला टॉर्चिंग येतं. टॉर्चिंग आलं, त्याला चट्टा येतात. चट्टा आला की माल बरोबर दिसत नाही, खराबच निघतो. त्याला शायनिंग येत नाही, क्वालिटी येत नाही. मग त्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे त्या फळाचे मार्केट डाऊन झालेलं असतं. तर मग ह्याला उपाययोजना काय करायचं, फळाचं ड्रॉपिंग बी नाही झालं पाहिजे, मालाची क्वालिटी टिकली पाहिजे. त्यासाठी करायचं आहे काय, फळाची साईज चांगल्या प्रकारची होऊन द्यायची. का, उन्हाळा दिवस आहे. उन्हाळा दिवस असल्यामुळं याचं होणार आहे काय, माहिती आहे का, जर समजा तुमचं फळ मोठ्या प्रमाणात जर साईजला झालेलं नसलं, याच्या टेम्परेचर प्लस फोममधली गरमाई, कॅरीबॅगमधली गरमाई त्या फळाला ड्रॉपिंग करायला अतिशय उपयुक्त वातावरण असं होत असतं. फळ जर लहान असेल तर मग तुम्हाला करायचं आहे काय, तुम्ही त्या फळाची साईजच होऊन द्यायची. फळाची साईज जर झाली तर तुमचं फळ दम धरणार आहे, वरच्या टेम्परेचरला दम धरणार आहे, कॅरीबॅगमधल्या टेम्परेचरला मेंटेन राहणार आहे. मग त्या पिरियडमध्ये तुम्हाला पाणी आणि त्या बागाला भेटणारा ताण हा मापामापी ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्ही एकच लक्षात आणायचं, आपल्याला उन्हाळी भर धरायचं आहे ना, फळाची साईज, वरचं टेम्परेचर आणि सगळं काय, हे सगळं मेंटेन जेव्हा होईल तेव्हाच आपलं फळ चांगलं येणार आहे. आणि ह्याला सावली पाहिजे. सावलीशिवाय तुमचं फळ बिगर चट्याचं येत नाही. असे माझं 2-3 बहार झाले, तर त्या 2-3 बहारामध्ये मला चांगला अनुभव आला आहे. त्याच्यामुळं तुम्ही अशा प्रकारचं करायला काय हरकत नाही. मला अनुभव आलेला मी तुम्हाला शेअर करतो आहे. तुम्ही काय करायचं हे तुमचं वैयक्तिक मत आहे. आता तुम्ही म्हणणार बाबा फळ मोठं होऊन द्यायचं आहे, म्हणजे मग म्हणणार मोठं फळ झाल्यावर त्याला क्वालिटीच येत नाही ना. पण विषय काय, तुमच्या फळाला क्वालिटी जर तुम्ही कंटिन्यू पहिल्यापासून कॅल्शियम बोरॉन जर सोडत असाल तर फळाला तुमच्या क्वालिटी 100% येणार. पण तुम्ही दम धरून जर समजा त्याला पोम लावला नाही जर उशिरा लावला तरच तुमचं फळ ते टिकणार आहे. टिकलं तरच तुमच्या फळाला थोडीफार का होईना पण क्वालिटी येईल. आणि जर बारक्यापणे जर लावलं तर फळ बी गेलं आणि पोम बी गेला. मग पुन्हा काढ आणि